अनारसे करायचे, पण अनारसे करायला मला जमत नाही किंवा मला माहीत असूनसुद्धा ते माझे अनारसे बऱ्याचदा तेलात विरघळतात किंवा कडक होतात किंवा ते व्यवस्थित जमतच नाही. तर ही रेसिपी खास माझ्याच मैत्रिणीसाठी, ज्यांना अनारसे करायला खूप अवघड वाटतं. पण तुम्हाला सांगते, सर्वात सोपी जर असेल तर अनारसांचीच रेसिपी. कारण की या अनारसाची रेसिपी अशी आहे की एकदा पीठ बनवा आणि महिनाभर तुम्ही खाऊ शकतात असे अनारसे होतात. छान जाळीदार खुसखुशीत अनारसे मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे. त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, गुळाचं, तांदळाचं किंवा कुठला गूळ वापरायचा आहे, कुठला तांदूळ वापरायचा आहे, हे सविस्तर माहिती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. खास अधिक मास स्पेशल मी आज ही अनारसाची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही पारंपरिक आहे आणि ही तुम्हाला नक्कीच आवडेल. ज्यांना अनारसे जमत नाही ना, त्यांनी नक्कीच बघा. तुमचे अनारसे कधीही फसणार नाही. आणि बघा, हे अनारसे आपले छान असे जाळीदार तयार झालेले. त्यासाठी आपल्याला कुठला तांदूळ घ्यायचा आहे ते आधी बघू. तर इथे बघा, मी 1 किलो हा तांदूळ घेतलेला आहे. वजनी म्हणला तर हा 1 किलो आहे आणि हे माझं डब्याचं प्रमाण आहे. तर हा इथे मी जुना तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घेऊ शकतात. फक्त आपल्याला इंद्रायणीचा तांदूळ घ्यायचा नाही. तो थोडा चिकट असतो आणि थोडासा जाडसर तांदूळ तुम्ही वापरू शकतात. पण मी इथे राशनचाच तांदूळ इथे वापरणार आहे. हा राशनचा जुना तांदूळ आहे. त्यामुळे आपले अनारसे छान खुसखुशीत पण होतात, जाळीदार पण होते आणि अनारसे बिघडत पण नाही आपले. आणि असाच तांदूळ आपल्याला पाहिजे. तर हा मी 1 किलो तांदूळ इथे वापरणार आहे. आता त्याच्या शेजारीच मी कोलम नवीन दाखवते. तर याच्या कलरवरूनच समजत असेल तुम्हाला, साईज आणि कलर. हा राशनचा जुना तांदूळ आहे आणि हा कोलमचा नवीन तांदूळ आहे आणि कोलमचा तांदूळ हा बारीक असतो. आता आपल्याला हा एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि हा स्वच्छ 4 ते 5 पाण्याने मी धुवून घेणार आहे. आता हा धुवून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला भिजेल इतकं पाणी घालायचं आहे. भिजून आणि पाणी वरती येईल असं घालायचं आहे. असा 1.5 तांब्या मी पाणी घातलेले आणि आता आपल्याला आज मी संध्याकाळी 5 वाजता भिजत घातलेलं होतं. तर उद्याचा दिवस जाऊन परवाच्या दिवशी आपल्याला हा तांदूळ उघडायचा आहे. तोपर्यंत आपल्याला याचं पाणीसुद्धा चेंज करायचं नाही. तसाच आपण साईडला ठेवून देणार आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला मी दाखवते. संध्याकाळी 5 वाजता बघू शकतात. तांदूळ छान असा भिजलेला आहे बघू शकतात आणि एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे. तांदूळ भिजल्यामुळे तो एकदम पांढरा शुभ्र दिसतोय आणि वरतूनसुद्धा फेसून आलेलं आहे. मी इथे अजिबात पाणी चेंज केले नाही, कारण की जेवढा आंबट झाला ना, तेवढा तांदूळ व्यवस्थित भिजला जातो आणि अनारस्यांनासुद्धा छान अशी जाळी पडते. कारण की जेव्हा तांदूळ व्यवस्थित भिजला जाईल तेव्हाच तर त्याला जाळी पडेल. आता हा मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला. नंतर चाळणीवरती आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे. आता मी 5च मिनटं ठेवणार आहे आणि थोडंसं पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेच आपल्याला एका कापडावरती हा आपल्याला लगेच फॅन खाली वाळत घालायचा आहे. हा उन्हामध्ये नाही, आपल्याला घरामध्येच आपल्याला हा फॅन खाली सुकवून घ्यायचा आहे. खाली बेडशीट अंथरलं आहे मी. त्यावरती हात एकदम पातळसर असा पसरून द्यायचा आहे. जाड ठेवू नका, नाही तर तो तांदूळ व्यवस्थित वाळला जाणार नाही किंवा सुकला जाणार नाही. म्हणून मी एकदम पातळ तुम्ही बघू शकता पसरून देते, जेणेकरून तो व्यवस्थित फॅनखाली सुकला जाईल. तसंही बाहेर खूप गरमी आहे, हीट आहे, त्यामुळे तो पटकन सुकणार आहे. आता मी हा फॅन चालू ठेवते आणि आपल्याला हा तांदूळ सुकून द्यायचा आहे. आता तांदूळ छान सुकलेला आहे बघा. या पद्धतीने तांदूळ अजूनही आपल्या हाताला ओलसर लागतोय, पण पाणी लागत नाही आहे, पण हाताला तो अजून चिटकतोय. असा ओलसर अजूनसुद्धा हा तांदूळ पाहिजे. तेव्हाच तर ते पीठ व्यवस्थित भिजलं जाईल. पूर्णपणे आपल्याला हा सुकवायचा नाही आहे आणि ह्या पद्धतीने सुकवून घ्यायचा आहे. नंतर हा गोळा करून आपल्याला हा एका पातेल्यात भरून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता तांदूळ खूप पांढरा शुभ्र असा दिसतोय बघू शकतात. आधीच्या तांदळामध्ये आणि आत्ताच्या तांदळामध्ये खूप सारा फरक पडलेला आहे आणि तांदूळ ओलसरच आहे बघा. हातानं जर असं मूठ दाबली तर आपल्या हाताला तांदूळ चिटकतोय. म्हणजे आतून तो ओलसर आहे, पण बाहेरून सुकल्यासारखा वाटतोय आणि थंड वाटतोय. असाच तांदूळ पाहिजे आपल्याला.
त्यानंतर हा थोडासा तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तांदूळ थोडे थोडे करूनच आपण हा दळणारे छोटा कपाने मी 4 कप तांदूळ घालून हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आता एकदम बारीक करायचं आहे आणि बारीक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे. ओलसर असल्यामुळे पूर्णपणे तो बारीक होत नाही, त्याच्या कण्या राहतातच, पण मग आपल्याला थोडं थोडं करत आपण ह्या पद्धतीने बारीक करून घेणार आहे. आता अनारशांना कधी कधी जाळी पडत नाही किंवा तो तांदूळ जरा जाड झाला तर व्यवस्थित पीठ तयार झालं नाही तर अनारशा फसतात सुद्धा. तर मी ते काय करणार आहे, आपली ओढणी आहे किंवा दुपट्टा आहे त्याने आपल्याला ही पातळच घ्यायची, खूप जाड पण नका घेऊ, नाही तर मग तो गळणार नाही, कारण की तांदूळ ओलसर असल्यामुळे पीठ लवकर खाली गळत नाही, म्हणून आपल्याला थोडंसं पातळच कपडा वापरायचा आहे इथे. आता हे पीठ ह्या पद्धतीने आपल्याला झारून घ्यायचं आहे किंवा चाळून घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीने मी हे चाळून घेते, जेणेकरून बारीक पीठ आपल्याला भेटेल आणि जी वरची कणी राहील ना ती आपल्याला परत मिक्सरला घालून परत बारीक करायचं आहे. ह्या पद्धतीने सर्व तांदूळ मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला ज्या पद्धतीचं पीठ पाहिजे त्या पद्धतीचं भेटेल. आणि जरी तुम्हाला मिक्सरला जर करायचं नसेल तर तुम्ही हे चक्कीमध्ये सुद्धा दळून आणू शकता. पण चक्कीमधून दळून आणल्यानंतर सुद्धा तुम्ही कपड्याने परत असं ह्या पद्धतीने गाळून घ्या, म्हणजे जेणेकरून हे पीठ व्यवस्थित तयार होईल. आता हे बघा, राहिलेलं वरचा ज्या कण्या आहेत तांदळाच्या त्या परत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहे चांगल्या आणि परत आपल्याला ह्या गाळून घ्यायच्या आहे. मी तुम्हाला दाखवते बघा, बऱ्याच कण्या निघालेल्या आहे, कारण की तांदूळ ओलसर असल्यामुळे तो पटकन बारीक होत नाही. तर आता आपण परत एकदा बारीक करून घ्यायचं हे आणि ह्या पद्धतीने सर्व बारीक करून घेतलेलं आहे. आणि एवढा कणी वरती राहिलेली एवढ्या पिठाची, पण ही कणी एकदम रव्यासारखी तयार झाली, एकसारखं टेक्स्चर आलेलं आहे. आणि काय झालं, त्याच दिवशी मी इडलीचं पीठ भिजत घातलं होतं ना, त्यामध्ये थोडासा 1 कप वापरला, त्यामुळे डोसे इतके चविष्ट झाले जसे बाहेरचे डोसे लागतात ना सेम त्याच पद्धतीने. त्यामुळे हे जी कणी आहे ती टाकून न देता रवा तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही डोसे बनवशाल ना तेव्हा नक्कीच वापरा, तुम्हाला चव समजून येईल. आता पीठ आपलं सगळं गाळून झालेलं आहे. आता हा कपडा काढून घ्यायचा आहे आणि इतकं पीठ आपलं मस्त तयार झालेलं आहे बघा, एकदम बारीक टेक्स्चर आलेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे आणि खूप पांढरं शुभ्र दिसते बघा. पीठ मस्त तयार झालं, हाताला पण खूप सॉफ्ट लागतं आहे ते, कारण की एकसारखं टेक्स्चर आले कपड्याने गाळल्यामुळे. आणि हातात असं दाबलं तर छान असा मुटका होतो आहे, कारण की पीठ छान असं ओलसरसुद्धा आहे. याच पद्धतीने पीठ पाहिजे, जेणेकरून आपले अनारसे व्यवस्थित होतील. खूप सुकवू नका, कारण की 2 ते 3 तास जर तुम्ही तांदूळ जर सुकवले ना तरी तुमचे अनारसे जमणार नाही. 1 तासाच्या वर सुकवूच नका त्याला. आणि नंतर बघा, इथे 1 किलोची मी गुळाची भेळी घेतलेली आहे, ती आपल्याला किसून घ्यायची. आता मी डायरेक्ट याच्यातच किसते, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ताटामध्ये किसून घ्या. यातली मी अर्धी भेळी गुळाची घालणारे, 1 किलोची आहे तर अर्धी वापरायची, म्हणजे 1 किलो तांदळाला आपल्याला अर्धा किलो गूळ घालायचा आहे. आता हा किसून घेतल्यामुळे काय होतं माहिती का, त्याचं छान असं टेक्स्चर येतं आहे आणि पिठाला हा गूळ व्यवस्थित मिक्स केला जातो. जर आपण फोडून घेतला ना मग ते आपल्याला गाठी फोडायला खूप वेळ लागतो. जेव्हा आपण ह्या पद्धतीने गूळ आणि पीठ एकत्र करतो ना मग त्यामध्ये आपला खूप वेळ जातो. आता यामुळे काय होणार आहे, आपला जास्त वेळ जाणार नाही आणि पीठ आणि गूळ व्यवस्थित मिक्स होणार आहे आणि अजिबात एकही गाठ राहणार नाही. आणि थोडीशी झाली तरी ती त्यामध्ये मिक्स होऊन जाईल, कारण की सर्व गूळ आपण व्यवस्थित किसून घेतलेला आहे. आणि ह्या पद्धतीने हातावरती चोळून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आणि पीठ व्यवस्थित मिक्स होतं. नंतर तुम्ही बघू शकतात कलर किती सुरेख आलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला पिठाचा कलर आलेला पाहिजे. आता बघा, लाडू बांधला तर व्यवस्थित लाडू बनतोय, म्हणजे पीठ व्यवस्थित तयार आहे आपला. आता पण आपल्याला लाडू नाही बांधायचे, मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते, त्यामुळे तुमचं पीठ व्यवस्थित मुरलं जाईल. तर आता इथे बघा, मी कॅरी बॅग घेते, ही जाड कॅरी बॅग घ्या, पातळ नका घेऊ, म्हणजे पीठ आपल्याला ठेवायचं, म्हणजे कॅरी बॅग फाटणार नाही, म्हणून थोडीशी जाडवाली कॅरी बॅग आपल्याला इथे वापरायची. आता हे पीठ आपण जे गूळ आणि तांदळाचं पीठ करून घेतलं अनारशाचं ते यामध्ये भरून घ्यायचे आणि यामध्येच बांधून ठेवायचं आपल्याला. त्यामुळे काय होणार आहे माहिती का, पीठ भिजण्यासाठी खूप मदत होणार आहे
आणि बघा दाबल्यानंतर छान असा त्याचा मुटका तयार होते बघा. पीठ किती होतं आणि दाबल्यानंतर केवढं झालेलं आहे बघू शकतात. आणि छान असं घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आता पिशवीमध्ये ह्या पद्धतीने आणि त्याची गाठ बांधून घ्यायची आहे. आणि हे पीठ तुम्ही असंच तुम्ही ठेवून वापरू शकतात. त्याचं काही खराब होणार नाही यामध्ये, उलट ते व्यवस्थित मुरलं जाईल आतमध्ये. त्यात आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ असं ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी याच्या अनारशा करणार आहे. आता हे असंच ठेवायचं आहे, तुम्ही अनारशा करा, 2 ते 3 दिवस बाहेर ठेवा, नंतर हे फ्रीजमध्ये ठेवून द्या. हे पीठ महिनाभर खराब होणार नाही. तुम्हाला अधिक मासमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याच्या अनारशा करून नैवेद्याला दाखवू शकतात किंवा तुम्हाला खायला जरी बनवायचं असेल तर तुम्ही खाऊ शकतात. आता दुसऱ्या दिवशी पीठ छान असं भिजलेलं आहे बघू शकतात, थोडंसं फुललेलं सुद्धा आहे ते. आधी गोळा केवढा दिसत होता, आत्ता बघा तर पीठ छान मुरलेलं आहे. आता मी याच्या अनारशा करणार आहे, त्याआधी मी तुम्हाला सोडून दाखवते आणि त्यातलं थोडंसं पीठ घेऊन आपल्याला याच्या अनारशा बनवायच्या आहे. मी आता ह्या अनारशा करायच्या आधी या चमच्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे 2 चमचे पीठ आपण इथे काढून घेतो आहे एका ताटामध्ये, जेणेकरून आपल्याला त्या करायला सोप्या जातील. आता हे 2 चमचे मी हे पीठ काढून घेतलेलं आहे. बाकीचं पीठ आपल्याला बांधून साईडला ठेवून द्यायचं आहे. 2 दिवस बाहेर ठेवा, व्यवस्थित मुरेल, त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. आता 1 चमचा आपल्याला दूध घ्यायचं आहे. हा चमचा छोटाच आहे, म्हणजे आपल्याला इथे फक्त पोहे खायचा 2 ते 3 चमचे दूध इथे मी वापरलेले. दूध नसेल वापरायचं तर तुम्ही इथे पिकलेली केळीसुद्धा घालू शकतात, त्यानेसुद्धा अनारसे छान होतात. आता हे पीठ असं हलक्या हाताने मस्त मी गोळा तयार करून घेते आणि व्यवस्थित झालेले जसं पाहिजे ना तसंच एकदम पेड्यासारखं हे पीठ तयार होतं. आणि असंच पीठ तयार झालं पाहिजे, याच्यामध्ये एकही गाठ नाही आहे आणि एकदम मऊसूत पीठ आपलं तयार आहे. आता आपल्याला हे एका साईडला गोळा ठेवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत असते. आता बघा एका साईडला मी पीठ ठेवलेलं आहे, तर दुसऱ्या साईडला आपल्याला ताटामध्ये इथे खसखस घालून घ्यायची. तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही इथे सफेद तीळसुद्धा वापरू शकता. आता छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला जेवढ्या आकाराचे अनारसे बनवायचे तेवढ्या आकाराचे अनारसे बनवून घ्यायचे. आणि बघा हातानेच आपल्याला या पद्धतीने प्रेस करायचे आणि खूप पटपट बनतात, जास्त वेळ लागत नाही. दुसरीकडे आपल्याला लगेच तेल तापण्यासाठी ठेवून द्यायचे कमी गॅसवर, कारण की लगेच हे इकडं झाले की दुसरीकडे आपल्याला हे लगेच तळून घ्यावं लागतात, कारण की हे लगेच तुटतात. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या साईडला पहिल्यांदा तेल तापायला ठेवायचं, नंतर हे बनवायला घ्यायचे. आणि हे बनवले की लगेच त्यामध्ये पटापट सोडून आपल्याला हे तळून घ्यायचे. या पद्धतीने आपण इथे 5 अनारसे बनवून घेतलेले, राहिलेले आपल्याला जसे तळत जाऊ आणि बनवत जायचे. जसे जसे बनवाल तसे तसे तळत जाणार आहे आपण. आता इथे काय करायचं आहे, खालची बाजू म्हणजे खसखस लागलेली बघा, ती बाजू वरती येईल आणि वरची बाजू खाली जाईल. अनारसे बनवायची ही पद्धत नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे अनारसे परफेक्ट तळले जातील किंवा बनलेसुद्धा जातील. आता ह्या पद्धतीने मी 4 अनारसे सोडून घेतले. गॅस मिडियम ठेवा, कमी करू नका, फास्टही करू नका. फास्ट जर केला तर हे अनारसे आतून कच्चे राहतील आणि वरतून लगेच लाल होऊन येतील, मग ते अनारसे जसे पाहिजे ना तसे लागणार नाही. आता खालची बाजू तळून झाली की आपल्याला काय करायचं, झाऱ्यावर घेऊन चमच्याने त्यावरती तेल घालून घ्यायचे, म्हणजे वरची बाजूसुद्धा होणार आहे. आपल्याला इथे अनारसे पलटी करायचे नाही, आपल्याला हे अनारसे एकाच बाजूने तळायचे आणि दुसरी बाजू आपल्याला झाऱ्याने वरती घेऊन नंतर त्यावरती चमच्याने तेल घालून घ्यायचे. गॅस खाली चालूच आहे मीडियम, जेणेकरून तेलसुद्धा गरम आहे, त्यावर घातल्यावर छान असे तळले जातात. मस्त असा कलर आलेला आहे. ह्या पद्धतीने मी सर्व अनारसे बनवून घेतलेले. तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण ही रेसिपी नक्कीच आवडेल. आणि तुमचे अनारसे जर फसत असेल ना तर तुम्ही हे अनारसे नक्कीच बनवा, कारण की हे अनारसे खायला खूप छान लागतात. आणि जरी पहिल्यांदा केले असेल तरी तुमचे अनारसे अजिबात फसणार नाही. आणि एकदम अचूक प्रमाण मी तुम्हाला इथे दिलेले आहे. आणि ह्याच पद्धतीने अनारसे बनवून बघा.
छान खुसखुशीत आणि छान आकारसुद्धा आलेला आहे, तसाच कलरसुद्धा आलेले आहे आणि सुरेख असे आपले अनारसे तयार झालेले. घरी नक्की ट्राय करून बघा आणि छान असे जाळीदार अनारसे तयार आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.